करमाळा भाजप शहराध्यक्षांवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। जगदीश अग्रवाल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। कोयत्या आणि काठ्यानं मारहाण झालेली आहे। हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। करमाळा पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा पुढचा तपास सुरू आहे। अभिराज उबाळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अभिराज, कोयता आणि काठ्यानं ही मारहाण झाल्याचं समजतंय। हल्ल्यामागचं कारण समोर आलंय का? काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच हा करमाळा शहरातील धक्कादायक प्रकार आहे। करमाळा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर त्यांच्या घरात घुसून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने हातामध्ये काठ्या आणि कोयता घेऊन हल्ला केलेला आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी या हल्लेखोरांबरोबर जगदीश अग्रवाल यांचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या रागातूनच हा त्यांच्यावर हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेलं आहे। याचं सीसीटीव्ही देखील पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि ते सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलेला आहे। एकंदरीतच हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। काल अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला आणि आज करमाळ्यामध्ये भाजपच्या शहराध्यक्षांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केल्याने सोलापूरमध्ये एकंदरीतच परिस्थिती चिंताजनक झाल्याचं दिसत आहे। ठीक आहे अभिराज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।